आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आम्ही भारताआधीच अमेरिकेत साजरा केला. भूमी म्हणजे सुद्धा लक्ष्मीच, तेव्हा दिवाळीत रांगोळीचा मान देऊन तिला आधी सुशोभित केले. मग परसधारी लागवड केलेला ऊस आज हार्वेस्ट केला आणि पूजेत शुभतेसाठी त्याला मागे उभारलं. लक्ष्मीपूजनाचा मान आमच्याकडे गृहलक्ष्मीचाच, तेव्हा परडी भरून झेंडू, अष्टर, शेवंती बागेतून तोडून आणली आणि मग बायकोने छान फुलांची आरास केली देवापुढे. लाह्या बतासे भरून 5 सुगडी त्यावर पंत्या तेवत ठेवल्या आणि ऑफिस सांभाळत घरी स्वतः तयार केलेला पारंपरिक दिवाळीचा फराळ नैवेद्यासाठी मांडला. लक्ष्मी म्हटलं तर सोने, चांदी, रुपये, डॉलर्स आलेच, पण आपल्या मराठी परंपरेला अनुसरून केरसुणी सुद्धा आवर्जून पूजेत ठेवली. केरसुणी लक्ष्मीचे प्रतीक आहे, जी घरातली इडापिडा झाडून घरात समृद्धी आणणारी आहे असं मानलं जातं. म्हणजेच काय, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे किंवा स्वच्छता तिथेच समृद्धी हा मंत्र आपल्याला देणारा हा आजचा सण. प्रथेनुसार आचमन करून मग बायकोने पूजेत गणपती, कुबेर आणि लक्ष्मी मातेचे आवाहन केले. आजच्याच तिथीला क्षीरसागर मंथनातून लक्ष्मीसोबत आलेले लवण सुद्धा महत्वाचे रत्न म्हणून त्याला या पूजेमध्ये मान आहे. मीठ नाही तर जेवण काय, जीवन ही बेचवच. तेव्हा मीठही आम्ही आजच्या पूजेत ठेवतो. मग सहपरिवार गणपती, कुबेर, लक्ष्मी मातेची आरती आणि त्यानंतर आतिषबाजी आणि फोटो सेशन्स. 3:30 मुहूर्तावर आणि सोमवतीला तळी भरली जाते. आज दुर्मिळ योगायोगाने लक्ष्मीपूजन सोमवती अमावस्येलाच आलेले आहे. तेव्हा तळी नाही तरी देव्हाऱ्यावर दिवटी आठवणीने पाजळली. लक्ष्मीसोबत कुलस्वामी खंडोबाचेही आशीर्वाद घेतले. भंडाऱ्याचे उधळण आणि दिव्यांच्या उजेडात दिवटीचा उजेड मिसळला. आजचा मुहूर्त त्यामुळे सोन्याहून पिवळा झाला. उद्या पाडवा आहे, तेव्हा उद्या सुद्धा दिवटी पाजळायला विसरू नका. बोला सदानंदाचा येळकोट. लक्ष्मी माता की जय.